तुमच्या सगळ्यांच्या हृदयात असणाऱ्या आत्मारामाला माझा नमस्कार. तुमच्या गुरूंना माझा नमस्कार. आणि तुमच्यासारखे महान आत्मे निर्माण करणाऱ्या तुमच्या आईवडिलांना माझा नमस्कार. काल आपण मृत्यू बघितला. आपण बघितलं की आपल्या नाभी केंद्रातून एक तार बारीकशी सिल्व्हर कॉर्ड बाहेर येतो आणि तो परमेश्वराजवळ पोचलेला असतो. परमेश्वराच्या हातात असतो तो हळूहळू वीक होत जातो आणि ज्या दिवशी तो तुटतो त्या दिवशी आपला मृत्यू होतो. दुसरं लक्षण म्हणजे आपल्या श्वासाची दोरी तुटते. आपलं श्वास घेणं बंद होतं. आपलं शरीर काम करणं बंद होतं. त्या अवस्थेला आपण मृत्यू हे नाव दिलेलं आहे. आपला मृत्यू ज्या वेळा येतो त्यावेळा आपले जे विचार असतात त्यानुसार आपल्या पुढच्या जन्माचं प्लॅनिंग ठरवल्या जातं. आता आपल्या शरीरातून जो आत्मा बाहेर पडतो तो कसा असतो? गोल असतो, चौकोनी असतो, कसा असतो, कसा दिसतो? आपला आत्मा छोटासा असतो. त्याला रंगरूप काहीच नसतं. पण तरीही त्याच्या भोवती आपण अनेक कोश विणून ठेवलेले असतात. आपल्या विचारांचे, आपल्या संस्कारांचे, आपल्या वासनांचे. आपल्या आत्माच्या भोवती अनेक कोश असतात. अनेक गोष्टी आपण गुंडाळलेल्या असतात आणि त्या असतात आपले शब्द, आपलं वागणं, आपण लोकांशी कसं वागलो, कसं राहिलो, या जन्मात काय केलं, ते सगळं सगळं त्या आत्म्याच्या भोवती लपेटल्या जातं. आणि असा आत्मा आपल्या शरीरातून बाहेर पडतो. आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, या प्रक्रियेशी आपला संबंध, आपल्या आत्म्याचा जाण्याचा संबंध असतो. बघा, आपण श्वास घेतो, तो वायू असतो प्राण. वायू 5 प्रकारचे आहेत. या 5 प्रकारच्या वायूमध्ये आपण श्वास आत घेतो तो प्राण असतो, श्वास सोडतो तो अपान असतो, जो श्वास थोड्या वेळासाठी आपण थांबवतो तो व्यान असतो, आणि उदान जो गळ्यात अडकतो. ज्या वेळा आपला मृत्यू होतो त्यावेळा गळ्यातून जेव्हा प्राण जात असतो त्यावेळा दरवाजा किर्र किर्र असा आवाज होतो. त्याप्रमाणे आपल्या गळ्यात हा उदान वायू अडकलेला असतो. त्याला घरघर म्हणतात. अनेक जणांना घरघर लागली म्हणतात. या गळ्यातून आवाज येत असतो. जसा किर्र एखादा जुना दरवाजा उघडतो ना, तसा आवाज इथून येतो. एवढा संबंध आहे का या श्वासाशी आपला? तर नाही. आपण ज्या वेळा श्वास आत घेतो तेव्हा त्याला ब्रह्मयोग म्हणतात किंवा सूर्ययान म्हणतात. हे कुठल्या याच्याशी संबंधित? तर वरच्या चक्रांशी संबंधित. त्यालाच उत्तरायण म्हणतात, वरचे चक्र. जर श्वास बाहेर सोडतो आपण त्यावेळा मृत्यू झाला असेल तर तो वरच्या चक्रातून झाला. आणि आपण आत श्वास घेतो तो खालचे द्वार उघडले जातात. बघा, दाब येतो खालच्या दारांवर आणि खालच्या दारातून प्राण बाहेर पडतो. त्याला चंद्रयान म्हणतात किंवा पितृलोक म्हणतात. पितृलोकात गेला किंवा यमलोकात गेला असं म्हटलं जातं. हे कशावरनं ठरतं? आपल्या चेतनेच्या स्तरावरनं ठरतं.
आपला चेतनेचा स्तर जसा असेल तसा आपल्याला स्तर मिळतो किंवा तो लोक मिळतो. अनेक लोक आहेत. अनेक लोक आपल्या पुराणामध्ये याचा उल्लेख आहे. वैकुंठ आहे, कैलास आहे, गणपतीचा लोक आहे, देवीचा आहे. असे अनेक लोकांची कल्पना आपल्या इथे केली जाते. आता हा निघालेला प्राण बाहेर जेव्हा येतो त्यावेळा शरीर त्याला आतमध्ये खिचायचा प्रयत्न करतो, कारण त्याला बाहेर निघायचं नसतं. आणि बाहेरची शक्ती अशी असते ती त्याला बाहेर खिचते. अशा वेळा त्या आत्म्याला हजारो इंगळ्या टोचल्याचा त्रास होतो. त्याला तिथे त्रास होतो कारण तो बाहेर निघायलाच नसतं त्याला, त्या जीवाला. तो जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेला तो स्वतःला या शरीराच्या वरती एका हलक्या रूपात पिसासारखं तरंगताना पाहतो. त्याला हे समजत नसतं की मी या शरीराच्या बाहेर आलोय. तो तरंगत असतो या शरीराच्या भोवती. नंतर तो स्वतःच्याच पायाजवळ जाऊन उभा राहतो किंवा शरीराजवळ जाऊन उभा राहतो. तो पाहतो की आजूबाजूला डॉक्टर्स उभे आहेत किंवा आजूबाजूला गर्दी जमली आहे. तरी त्याच्या डोक्यात प्रकाश पडत नाही की हा माझा देह खाली पडला आहे आणि मी वेगळा आहे. रडणारे लोक पाहतो आणि त्याला असं वाटतं की हे लोक का रडतात आहे. त्यालाच मी माझा मृत्यू झाला आहे हे समजायला काही वेळ लागतो. काही तास देखील लागू शकतात. त्याला जाणीव होते त्यावेळेला तो त्या शरीरात घुसायचा प्रयत्न करतो या 10 द्वाराद्वारे. आपल्याला दार माहित कुठले आहेत. आत घुसायचा प्रयत्न करतो की नाही मला हे व्हायचंय ते व्हायचंय, माझे नातलग रडतात आहे, मी आतमध्ये जातो. पण तसं होत नाही. त्यावेळा तो निराश होतो. एक ज्या पुस्तकाचा मी आधार घेतला आहे ते मॅथ्यू मॅकेचं. त्यांचा मुलगा ऍक्सिडेंटमध्ये वारला आणि त्याला त्याचा प्राण जेव्हा बाहेर निघाला आणि त्याला समजलं की अरे मी तर बाहेर आलेलो आहे शरीराच्या, आता माझ्या गर्लफ्रेंडचं काय होणार. तो ताबडतोब आपल्या गर्लफ्रेंड पर्यंत पोहोचतो, तिला सांगायचा प्रयत्न करतो, पण त्यावेळा ती झोपलेली असते. तो सांगू शकत नाही. 25 वर्षाचा हा मुलगा, याला याच्या आईवडिलांचा आठवण येते की मी इतक्या तरुणपणी गेलेलो आहे, माझ्या आईवडिलांचं कसं होईल. त्यावेळी तो आईवडिलांजवळ पोचतो, त्यांना सांगायचा प्रयत्न करतो, पण तेही झोपलेले असतात. मित्राकडे जातो. मित्र पण सांगू शकत नाही तो मित्राला. मित्र काहीतरी करत असतो. त्याचा आवाज आणि त्याचा आवाज एक होत नाही. सांगू शकत नाही. पुन्हा तो जागेवर येतो. त्यावेळा तो पाहतो की मी माझ्या मैत्रिणीकडे गेलो होतो, माझ्या आई वडिलांकडे गेलो होतो, माझ्या मित्राकडे गेलो होतो, तरी पण मी माझ्या प्रेताजवळ आहे. तो मनाने पोचलेला असतो, प्रेताजवळ अजूनही उभा असतो. त्याला ही जाणीव होते की मी या प्रेतामध्ये पुन्हा आत शिरू शकणार नाही. हे शव झालेलं आहे, हे माझं शरीर राहिलेलं नाहीये. त्यावेळा त्याला एक मंद असा संगीत ऐकू येतं. मंद असं एक प्रकाशाचा झोत दिसायला लागतो आणि तो प्रकाशाचा झोत त्याला हळूहळू आपल्याकडे आकर्षित करतो. त्याला एक आवाज ऐकू येतो, ये प्रकाशाकडे ये,
प्रकाशाकडे ये, आणि तो त्या प्रकाशाकडे खिचल्या जातो. प्रकाशाचं टॅनल खूप मोठं असतं, खूप दूरपर्यंत असा प्रकाश पसरलेला असतो. तो कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्या प्रकाशाच्या दिशेला निघून जातो. अनेक जणांनी सांगितलंय की या प्रकाशाच्या पुढे एक दार आहे, सुंदर असं मोठं दार आहे. ते दार उघडल्या जातं आणि हा त्या प्रकाशाच्या आतमध्ये, त्या नगरीमध्ये प्रवेश करतो, आत जातो. तिथे त्याचे आई वडील उभे असतात, तिथे त्याची मैत्रीण असते, त्याचे अनेक नातलग असतात, अनेक मित्र असतात. आता हे कसं? बघा, त्याचे आई वडील पृथ्वीवर जिवंत आहे, त्याची प्रेयसी पृथ्वीवर आहे, पण त्याच्या स्वागताला ती तिथे उभी आहे. हे कसं शक्य आहे? तर आपण आपल्या ऊर्जेचा एक छोटासा भाग घेऊन या पृथ्वीवर जन्म घेतो. मी जर 100% आहे पितृलोकात, तर मी 10% किंवा 20% या मर्त्य लोकात किंवा पृथ्वीवर जन्म घेते. माझ्या 80% भाग त्याच भूमीत आहे, त्याच राज्यात आहे किंवा त्या दुनियेत आहे, ज्याला स्पिरिट वर्ल्ड म्हटलं जातं, आपण पितृलोक म्हणतो. तिथे पण चेतनेचे अनेक स्तर असतात. वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या चेतनेचे लोक राहत असतात. हे चेतनेचे लोक कसे असतात? हातपाया सकट असतात का? तर नाही, हे शरीरलेस अवस्थेत असतात. त्यांचं शरीर नसतं, पण तरीही ज्योतीच्या रूपात ते तिथे राहतात, आत्म्याच्या रूपात तिथे राहतात. हा जेव्हा जॉर्डन तिथे जातो, तर तिथे त्याचं स्वागत केलं जातं, त्याची प्रेयसी त्याला भेटते, त्याचे आई वडील त्यांना भेटतात, त्याचे मित्र भेटतात, त्याचे नातलग भेटतात. त्यांना खूप आनंद होतो की हा आलाय, त्याचं स्वागत केलं जातं. हळूहळू त्याची स्पिरिट गाईड त्याच्याकडे येतात आणि त्याला सांगतात की आता तुला एक सिनेमा बघायचा आहे. एक थिएटर असतं, थिएटर सारखं असतं. थिएटर खरं म्हणजे नसतं, त्याला त्याच्या आयुष्याचा सिनेमा दाखवला जातो, पूर्ण सिनेमा. आईच्या गर्भात असल्यापासून तर प्राण बाहेर निघेपर्यंत त्याला पूर्ण गोष्टी दाखवल्या जातात. त्यावेळा तिथे त्याचे गुरु आणि 2 स्पिरिट गाईड, आणि त्याला जर आवश्यक असेल तर तो आपल्या आई वडिलांना बसवू शकतो किंवा त्याला जे हवे ते लोक तिथे बसवू शकतो. आणि त्याला वाटलं की नाही, मला इथे कोणीच नाही, मी एकटाच बघीन, तर त्याच्या मर्जीनुसार तो सिनेमा तिथे तो बघतो. त्या सिनेमामध्ये त्याला त्याच्या आईच्या गर्भात असताना ज्या यातना झाल्या तिथपासून सुरुवात होते. त्या छोट्याशा जागी तो कसा वाढला, त्याच्या आईने जर एखादा तिखट पदार्थ खाल्ला तर त्याला कशा वेदना झाल्या, इथपासून त्याला जाणवतं. त्याला सगळ्या भावना असतात. तो पाहतो की मी या ठिकाणी चुकलो, मी भांडायला नको होतं, मी मारामारी करायला नको होतं, मी चिडायला नको होतं. किंवा काही काही वेळा तो स्वतःला शाबासकी देतो की मी इथे जे वागलो तो खूप छान वागलो, मी त्याला मदत केली, माझ्या परी मी पूर्ण मदत करण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा जीवनाचा चित्रपट पाहिल्यावर स्वतःला मार्क तो स्वतःच देतो, बाकी कोणी देत नाही. माझ्या काय चुका होत्या, मी काय केलं, मला 100 पैकी मी किती मार्क देईन, 50%, 60%, 80% की 20%, तो ठरवतो.
मी काय शिकायला गेलो होतो? प्रेम शिकायला गेलो होतो, करुणा शिकायला गेलो होतो, पेशन्स शिकायला गेलो होतो, की 4 लोकांबरोबर मिळून मिसळून राहणं शिकायला गेलो होतो आणि मी त्याच्यात किती यशस्वी झालो याचं मूल्यमापन तो करतो. तिथे त्याला हिलिंग दिल्या जातं. पृथ्वीवरनं आल्यावर मृत्यूचं जे भय असतं ते त्याचं हळूहळू त्या व्हायब्रेशन मध्ये कमी व्हायला लागतं. हळूहळू तो दुरुस्त व्हायला लागतो. पुन्हा त्याला तेवढाच एनर्जी मिळते आणि तो पूर्ण सक्षम होतो पुढच्या जीवनाचा प्लॅन करण्यासाठी. तिथेही त्याला कुठली जोर जबरदस्ती नसते. त्याला सांगितलं जातं तू ठरव. 3 प्लॅन केल्या जातात. तो त्याच्या सोल गाईड बरोबर बसतो आणि 3 प्रकारचे प्लॅन केले जातात. मग त्या प्लॅन मध्ये ते नाटक लिहिण्यामध्ये त्याला कुठले कॅरेक्टर पाहिजे हे तो डिसाइड करतो. तो डिसाइड करतो की मला कुठला नवरा पाहिजे, मला कुठली सासू पाहिजे, मला कुठली मुलं पाहिजे, माझा देण्या घेण्याचा हिशोब कोणाबरोबर राहिलेला आहे, याच सगळं प्लॅनिंग 3 गोष्टीत तो करतो. 3 वेगवेगळे प्लॅन तो तयार करतो. त्याला मदत करण्यासाठी त्याचे सोल गाईड असतात. काही वेळा तो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातो की हेही दुःख मी यावेळा संपवून टाकीन, तेही दुःख मी संपवून टाकीन, याचा हिशोब संपवून टाकीन, त्याचा हिशोब संपवून टाकीन, असं करत तो स्वतःवर खूप जास्त घेतो. खूप संकट तो ओढवून घेतो. बघा आपण काहींचे जीवन बघतो तर त्यांच्या याच्यामध्ये खूप संकट असतात आयुष्यात. ते त्यांनीच निर्माण केलेले असतात, त्यांनी स्वतःबरोबर आणले असतात. कारण त्याचं दुःख काय आहे हे त्यावेळेला त्या स्पिरिट वर्ल्ड मध्ये जाणवत नाही. तर तो हे सगळं प्लॅनिंग करतो. हे झालं एका महात्म्याचं किंवा वरच्या लेअर मधून जाणाऱ्या सोलचं. पण सामान्य सोल कसा करतो? आपण तो जसा गेला तसा आपण डायरेक्ट त्या सोल वर्ल्डला पोचू शकत नाही. कारण आपल्या मोह माया जे विकार आहेत ते आपल्याला या पृथ्वीवर धरून ठेवतात. जर मरताना असं वाटत असेल की माझ्या तोंडात कोणी गंगाजलच्या ऐवजी दारू टाकावी, तर ती भावना त्या सोलला पकडून ठेवते. त्या दारूसाठी ती व्यक्ती, त्या व्यक्तीला आत्मा म्हणूया, या पृथ्वीला सोडायलाच बघत नाही बघा. मग ती काहीतरी शोधते. कोणीतरी असा व्यक्ती शोधते की त्याच्या शरीरात प्रवेश करून मला दारू पिता येईल. कारण त्याला शरीर नसतं. पण मनात ती तगमग असते की मला हे करायचंय, मला हे करायचंय, मला ही गोष्ट हवी आहे. आणि त्या गोष्टीसाठी ती व्यक्ती ह्या पृथ्वी तलावावर अडकून पडते. पुढे जाऊ शकत नाही. प्रकाशाचा मार्ग उघडलेला असतो, पण त्याच्या मनातल्या वासनेनी तो स्वतःला इथे बांधून टाकतो. त्या मार्गाकडे लक्षच देत नाही. त्याला ते प्रेमाचं संगीत ऐकूच येत नाही. तर ते प्रेमाचं संगीत त्याला ऐकू आलं नाही, प्रकाशाचा मार्ग दिसला नाही, तर तो त्या मार्गावर जाऊ शकत नाही. मग अशा व्यक्तींना आपण भूत ही संज्ञा देतो. मग असे व्यक्ती, त्यांना जी जी गोष्ट हवी असेल त्या त्या गोष्ट मिळवण्यासाठी
कोणाच्या तरी ऑरामध्ये शिरून त्याच्या शरीरात बसतात किंवा वाऱ्यावर इकडे तिकडे फिरत राहतात, जातच नाहीत. इथे अनेक असे आत्मे आहेत पृथ्वीवर की जे चिपकून बसलेले, हजारो वर्ष, वर्षोनवर्ष ते इथेच घालवतात. पण तरीही सामान्य जीव काय करतो, ज्यांचं मन इकडे तिकडे भटकत नाही, असे व्यक्ती स्वतःला, जरी त्यांच्या जवळ वासनेचा कोश जास्त असला, निगेटिव्ह इमोशन्स असल्या, तरी ते काय करतात, तो प्रकाशाच्या मार्गावर जेव्हा खिचाव निर्माण होतो, तेव्हा ते लोक त्या मार्गावर जायचा प्रयत्न करतात. आपण त्या आत्म्याला जेव्हा सांगतो 13 दिवस पूर्ण झाले आहे, बाबा रे आता तू तुझ्या मार्गाला जा, त्यावेळा त्याला जाणीव होते आणि तो त्या मार्गावरनं पुढे जायचा प्रयत्न करतो. त्याचा मोह या पृथ्वीवरचा तुटला तर तो जातो. बघा, असं म्हणतात की लवकरात लवकर ते प्रेत घराच्या बाहेर काढावं, त्याला जाळावं. आपण का जाळतो? हिंदू धर्मात हे जाळल्या जातं. का जाळतो? तर त्याचा त्या शरीराच्या प्रती असलेला मोह तुटावा म्हणून. जेव्हा प्रेतच नाहीसं होतं, ते शरीरच नाहीसं होतं, तर तो हतबल होतो की मला आता काहीच दुसरा उपाय नाहीये जाण्याशिवाय. ज्या वेळा घरचे लोक त्याच्या आवडत्या वस्तू दान देऊन टाकतात वर्षाच्या आत, सगळ्या गोष्टी दान द्याव्या, त्यांनी त्याची मन ज्याच्यात गुंतलेलं आहे अशा वस्तू, त्याचे कपडे, त्याच्या रोजच्या वापरण्याच्या वस्तू एकाला न देता अनेक लोकांमध्ये द्याव्या. एकाला नाही द्यायचे की या मुलीनी 4 साड्या ठेवून दिल्या, त्या सुनेनी 4 साड्या ठेवून घेतल्या, असं न करता त्याचे जवळजवळ 15 ते 20 जणांमध्ये वाटप करून टाकावं. का करावं? तर एका ठिकाणी ती ऊर्जा टिकत नाही की माझ्या 4 साड्या इकडे, 4 साड्या तिकडे, 4 साड्या तिकडे. तर त्याचं जे मन त्या साड्यांमध्ये अडकलं असेल ते विभाजित होतं. त्याच्यामुळे अशा वेळेला अशा गोष्टी केल्या जातात. मग सामान्य माणूस काय करतं की आपल्या सोल गाईडचं ऐकायचा प्रयत्न करतो. त्याचा मोह त्याच्या कुटुंबाप्रती, त्याच्या त्या घराप्रती, त्याच्या त्या वस्तूप्रती हळूहळू वर्षभरात कमी होतो. वर्षभर तो जरी पृथ्वीवर राहिला तरी वर्षानंतर त्याला जेव्हा दिसतं की त्याचं कुटुंब हे त्यांच्या त्यांच्या कामात अडकलेलं आहे, त्याची कोणीच आठवण काढत नाहीये. आठवण एखाद्या वेळा निघते, पण त्याला वाटत असतं की ही माझी बायको माझ्यावर अवलंबून आहे, माझी मुलं माझ्यावर अवलंबून आहे, मी दिलं तर त्यांना मिळतं, मी नाही दिलं तर त्यांना मिळतच नाही. ही त्याची भावना ज्या वेळा तुटते त्यावेळा तो निराश होतो. त्याचे सोल गाईड त्याला समजवतात, बघ हे लोक तुझ्या वर प्रेम करत नाही किंवा करत होते तरी आता हे यांच्या मार्गाला लागले, ह्यांच्या जवळ शरीर आहे, हे शरीराचा उपयोग करून राहतात आहे, तुझ्याजवळ शरीर नाहीये, तुला आता चलायचंय. आणि तो ते प्रेमाचं संगीत ऐकतो. असं मंद असं संगीत ऐकायला येतं. हे संगीत आपलं आपल्या आयुष्यातलं जेव्हा आपण आईच्या गर्भात असतो तेव्हापासूनच असतं बघा. आपल्या आईच्या गर्भात आपण असतो. अरे बापरे, वेळ झाला का? बरं ठीक आहे.
आज जरा 10 मिनिटाचंच ध्यान घेऊया. पण हा विषय मी आज संपवते. तर आईच्या गर्भात जेव्हा असतं त्यावेळा एक वेगळ्या प्रकारचं संगीत त्या आत्म्याला ऐकू येतं. आईच्या हृदयाचे ठोके आणि त्याच्या शरीरातून निघणारं संगीत, हे दोन्ही एकत्र होतं आणि त्याचं स्वतःचं एक गाणं तयार होतं. तिथपासून आपल्या आयुष्यात संगीताचा संबंध आहे. तो आपल्या दिशेला जातो, त्या प्रकाशाच्या मार्गाने आत जातो, पण तो दरवाजा त्याच्यासाठी उघडत नाही. त्या दरवाजाच्या अलीकडेच तो राहतो. त्याला लँडिंग स्पेस म्हणतात. लँड होतो त्या प्रकाशाच्या मार्गाने. त्याच्याजवळ आता शरीर नसतं आणि बिना शरीराने कसं राहायचं हे तो शिकलेला असतो. बिना शरीराने ट्रॅव्हल कसं करायचं, इकडून तिकडे कसं पोचायचं हे तो शिकलेला असतो. आणि त्या दरवाजाच्या अलीकडे असलेल्या प्रदेशात तो राहतो. तिथे राहिल्यावर त्याच्यावर हिलिंग केल्या जातं, त्याला शांत केल्या जातं. हळूहळू त्या वातावरणात तो मिसळल्यामुळे, तिथल्या लोकांच्या एनर्जीमुळे त्यांनी आणलेले जे व्हायब्रेशन्स असतात निगेटिव्ह किंवा वासनांचे, ते हळूहळू कमी व्हायला लागतात. त्याला मुक्ती नसते, आत प्रवेश पण नसतो. त्या लँडिंग स्पेसमध्ये तो ठरवतो की मला किती दिवस राहायचंय. कारण त्याचे इमोशन्स जोपर्यंत प्रेमाचे होत नाही तोपर्यंत त्याला आत प्रवेश नाही. वर्षोनवर्ष लोक इथेच अडकलेले असतात. आपलं आयुष्य कसं घालवावं हे आपल्याला या जन्मी पृथ्वीवर पहिले चांगलं केलं की ह्या लँडिंग स्पेस मध्ये आपल्याला चांगलं होतं. त्याला हळूहळू आवाज ऐकू येतो. तिथे आपल्यासारखं कोणी बोलत नाही. मनातल्या मनात उमटणाऱ्या आवाजाने टेलिपॅथिक स्पीच असते तिथे. त्यांनी त्याला समजवल्या जातं, त्याच्यावर संस्कार होतात आणि तो हळूहळू दुरुस्त होतो. त्याचं हिलिंग होतं. काही भावना तो सोडून देतो, तो माफ करतो. माफ करणं बघा किती महत्वाचं आहे. आपण कुठपर्यंत ते आपले संस्कार नेतो. इथल्या इथे माफ करा, आपण तिथे जाऊन अडकतो. नाही तर माफ करणं अत्यंत आवश्यक आहे. हळूहळू त्याच्या जसं जसं लेयर्स कमी कमी होत जातील, त्याचे सोल गाईड त्याला मार्गदर्शन करतात आणि तो आतमध्ये प्रवेश करतो. पण जे खूप दुःख घेऊन जातात, निगेटिव्ह एनर्जी ज्यांच्यावर खूप जास्त असते, ज्यांनी हत्या केली असते, ज्यांनी रेप केला असतो, जे त्याच अवस्थेत असतात, मनाच्या त्या अवस्थेत असतात, त्यावेळेला त्यांना एका वेगळ्या ठिकाणी एकटं ठेवल्या जातं. त्यांना कुठलाही ध्वनी ऐकू येत नाही, त्यांना कुठलाही कलर ऐकू येत नाही, त्यांना प्रेमाचे व्हायब्रेशन्स देखील समजत नाही. 3 प्रकारे आपल्याला समजतात त्या लँडिंग स्पेसमध्ये. एक म्हणजे प्रेमाचा आवाज, जे म्युझिक सांगितलं. दुसरं म्हणजे व्हायब्रंट कलर्स, वेगवेगळे कलर्स दिसतात आपल्या ऑरामध्ये, जे असतात तेच आपल्याला तिथे दिसतात. तिसरं म्हणजे आपल्याला ऊब जाणवते, प्रेमाची ऊब.
बघा, ही ऊब आपण पृथ्वीवर देखील अनुभवतो. आपण एका प्रेमाच्या दृष्टीने जेव्हा आपल्या बाळाकडे बघतो, तेव्हा आपल्या मनात एक भावना निर्माण होते आणि ती भावना आपल्या लेकरापर्यंत पोचते. ती भावना इथे प्रेमाची आहे. ती ऊब आपल्याला तिथे मिळते. इथे आपले विचार बदलवले जातात. इथे बघा, नर्क आणि स्वर्ग एकच आहे. ज्या वेळा मला असं वाटतं की मी एखाद्याला छळलं आहे, मुद्दाम छळलं आहे, आपण करतो अशा गोष्टी अनेकदा. नाही, माझ्याजवळ एखादी वस्तू आहे, एखाद्याला आवश्यक आहे आणि मी सांगते की नाहीये माझ्याजवळ, त्याला खूप जरूरत असते. बघा, 100 रुपये मागणारी आपली मोलकरीण आपल्याला आजीजीनी मागते की बाई 100 रुपये द्या. आपण म्हणतो 2 दिवसापूर्वी तर दिले होते, आता नाहीये माझ्याजवळ. तिला खूप आवश्यकता असते बघा, आणि आपण मुद्दाम असं करतो की आपण देत नाही. ते व्हायब्रेशन्स आपण बरोबर घेऊन गेलेलो असतो. आपल्याला माहित असतं आपल्या जवळ आहे, पण आपण तिची मदत करत नाही. हे छोटं उदाहरण दिलं बघा. अशा वेळेला त्या अंधारात त्याला जावं लागतं. त्याला प्रकाशाचा मार्ग दिसत नाही, तो अंधारात जातो. टनल लागतं त्याला. हा प्रकाशाचा टनल होता. निगेटिव्ह एनर्जी घेऊन जाणाऱ्याला अंधाराचा टनल लागतो, कारण त्याच्या पूर्ण तो जो त्याचा आत्मा असतो तो झाकोळलेला असतो त्याच्याच विचारांनी, त्याच्याच कर्मानी, त्याच्या संस्काराने. त्याच्या समोर जेव्हा त्याला वाटतं की मला कोणीतरी तेलात तळत आहे, तर ती भावना, ते दुःख तो भोगतो. नर्क दुसरं काहीच नाही, तुमचेच विचार आहेत तुम्ही नेलेले. कधी कधी असं वाटतं की हजारो इंगळ्या माझ्या शरीराला टोचतात आहे, मला खातात आहे, माझी लचके तोडतात आहे. ती वेदना तुम्ही सहन करता, तो एक प्रकारचा नर्क झाला. तुम्हीच नेलेल्या वेदना. तुम्ही म्हणाल की वाघ समोरून येतो आहे आणि मला आता हा खाणार आहे. तो वाघ खरंच समोरून येतो, तुम्हाला खातो. तुम्हाला वाटतं की तुमच्या आजूबाजूला अनेक आत्मे आहे आणि ते तुम्हाला आता मारतात आहे, तुमच्या गळ्यावर बसतात आहे. अशी भावना केल्यावर तुम्हाला खरंच गळ्यात दाबल्याचा सेन्सेशन होतं. हे तुम्ही त्या लँडिंग स्पेस मध्ये अनुभवता. तुमचेच विचार तुमच्यावर हावी होतात आणि अशा अवस्थेत वर्षोनवर्ष निघून जातात, तुम्ही तिथेच भोगत पडता. मग अशा वेळी तुमच्या बरोबर आलेल्या तुमच्या गाईड्सला ज्यावेळा दया येते, असं वाटतं की आता याने खूप भोगलं, ठीक आहे, याला थोडासा आराम द्यावा, त्यावेळेला त्याला एका ठिकाणी भरती केल्या जातं. त्यावेळा असं दिसतं की अनेक आत्मे झोपलेले आहे, एक हॉस्पिटल आहे आणि अनेक आत्मे झोपलेले आहे. हे जे आपले संत महंत आहेत ना, यांची ऊर्जा त्यांना थोडी थोडी मिळते आणि त्यांच्या याच्यावरनं त्यांच्या विचाराचा पगडा हळूहळू कमी होतो आणि तो फेड होत जातो. त्यांचं भोगणं कमी होतं, त्यांना हिलिंग ट्रीटमेंट दिल्या जाते. हिलिंग होतं त्यांचं त्या ठिकाणी. याला बारदूज म्हणतात. ते हिलिंग असतं. कधी कधी खूप वाईट आत्मे असतात, त्या हिलिंग स्पेस मध्ये देखील ते दुरुस्त होत नाही. त्यावेळा त्यांना दुसऱ्या डायमेन्शनवर, दुसऱ्या ग्रहावर नेऊन देखील ठेवल्या जातं, दुसरीकडे ठेवल्या जातं. हळूहळू त्याच्या भावना तो आत्मा कमी करतो. त्यावेळेला त्याला
त्याच्या सोल फॅमिलीमध्ये पाठवल्या जातं. आपली सोल फॅमिली आपल्यासारखीच असते, आपल्या व्हायब्रेशनची असते. आपण कुठेही वेगळ्या डायमेन्शन मध्ये जात नाही. आपण खालच्या डायमेन्शन मध्ये जात नाही किंवा वरच्या डायमेन्शन मध्ये पण राहू शकत नाही. आपलं एक डायमेन्शन ठरलेलं असतं, आपल्या आत्म्याच्या प्रवासाप्रमाणे, आपल्या आत्म्याच्या संस्काराप्रमाणे किंवा त्या व्हायब्रेशन प्रमाणे. पण वरचे आत्मे आपल्याला मदतीसाठी येऊ शकतात. बघा, आपले संत आपल्याला मदत करण्यासाठी या पृथ्वीवर येतात. त्यांना काहीच गरज नसते आपल्यासारख्या मूर्खांना शिकवायची. ते मुक्त झालेले असतात. पण आपल्या प्रेमापोटी, करुणेपोटी ते आपल्या इथे येतात, आपल्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. पण ऐकणं आणि न ऐकणं आपल्या हातात असतं. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी पाजणं त्याला शक्य नसतं. ते आपल्याला प्यावं लागतात, आपल्याला कर्म करावे लागतात. तसे आपल्याला अनेक गोष्टी इकडून तिकडून समजत असतात, पण आपल्या डोक्यात प्रकाशच पडत नाही. सोडून द्या रे, सोडून द्या रे, आपली आई लहानपणापासून आपल्याला शिकवते. ठीक आहे, झालंय ना, झालं गेलं, गंगेस मिळालं. आपल्याला अनेक जण सांगतात, अनेकांच्या मुखातून तो परमेश्वर आपल्याला सांगत असतो. पण आपण काय करतो, आपली री ओढतो, आपण ऐकत नाही. आपण ज्या वेळा सोल प्लॅनिंग करतो, एक शेवटचा मुद्दा घेते आणि थांबते. आपण ज्या वेळा रिप्लॅनिंग करतो, पुन्हा यायचं हे पाहतो, त्यावेळा 50% आपण मागचा कचरा घेऊन येतो. त्याच्यामध्ये काही रत्न असतं, काही कचरा असतो. मी जर कोणाशी वाईट वागली असेल, ते कर्म मला ज्या वेळा फेडायचे असतात, त्यावेळा मी माझ्या सोल फॅमिली मधल्या व्यक्तींना निवडते. मी माझ्या म्हणण्यानुसार माझी सोल फॅमिली निवडून घेऊन आलेली असते. माझ्या आजूबाजूला असणारे लोक माझ्या ऊर्जेशी मिळणारे असतात. त्यांचं माझं काहीतरी देणं घेणं असतं, म्हणून मी त्यांना सोबत आणलेलं असतं. आणि त्यांचं बाकीच्यांशी देणं घेणं असतं, म्हणून त्यांनी बाकीच्यांना आणलेलं असतं. असा आपला एक परिवार असतो. जसा इथे परिवार असतो, तसाच तिथे परिवार असतो. अनेक जन्मातून आपण एकमेकांच्या सोबत सोबत प्रवास करत असतो. आपण आज फक्त मृत्यूपासून मृत्यूच्या पुढचा प्रवास बघितला. आता पुढचा प्रवास पुन्हा कधीतरी. बोटात बोट मिसळून डोळे अलगद बंद, श्वासावर या. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्णपणे स्वतःला श्वासाशी जोडून घ्या. पूर्णपणे येणारा श्वास, जाणारा श्वास बघायचा प्रयत्न. पाय ढिले सोडून द्या. मांड्या शिथिल, पोट शिथिल.
छातीचा भाग शिथिल. दोन्ही हात शिथिल. दोन्ही हात शिथिल. पूर्ण लक्ष ब्रह्मरंध्रावर. पूर्ण लक्ष ब्रह्मरंध्रावर केंद्रित. पूर्ण लक्ष ब्रह्मरंध्रावर केंद्रित. गुरूंना नमस्कार. आई वडिलांना नमस्कार. ब्रह्मरंध्रातून सरळ हृदयावर पोचा. अनाहत चक्र. हिरवा रंग बघायचा प्रयत्न. हृदयावर. पूर्ण लक्ष हृदयावर केंद्रित. स्थिर व्हा हृदयावर. हृदयावर स्थिर. हृदयावर स्थिर. शांत झाल्या आहात. पूर्ण शांत. पूर्ण शांत आहात. आपण 11 ओंकार घेणार आहोत. त्यानंतर काही अफर्मेशन. हृदयाच्या ठिकाणी स्थिर व्हायचंय. ओ. ओ.
ओ. ओ. ओ. ओ. ओ. ओ. ओ. ओ. पूर्ण शांत. हृदय चक्रावर आहोत. स्थिर आहोत. आपल्याला काही अफर्मेशन्स घ्यायचे आहेत. मी आत्मा आहे. मनातल्या मनात आपल्याला म्हणायचंय, मी आत्मा आहे. 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 मी परमेश्वराचा अंश आहे.
मी परमेश्वराचा अंश आहे. मी परमेश्वराचा अंश आहे. मी परमेश्वराचा अंश आहे. मी परमेश्वराचा अंश आहे. मी खूप शांत 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 आहे. मी आनंदी 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 आहे. माझं माझ्यावर खूप प्रेम 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 आहे. मी पृथ्वी मातेवर प्रेम करतो. 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 मी स्वतःला स्वीकारलेलं आहे. मी स्वतःला स्वीकारलेलं आहे. मी स्वतःला स्वीकारलेलं आहे. मी स्वतःला स्वीकारलेलं आहे. ओम. ओम.
शांत व्हा. शांत व्हा. पूर्ण शांत. माझी छोटीशी सेवा माझ्या गुरुच्या चरणाशी अर्पण. शांत व्हा. मनाची ध्यानातून बाहेर निघण्याची तयारी करायची आहे. क्रॉस केलेले पाय सोडून द्यायचे आहेत. पायाच्या बोटांची हालचाल, हातांच्या बोटाची हालचाल. श्वासावर यायचा आहे. श्वास बघण्याचा प्रयत्न. श्वास आत येतोय, श्वास बाहेर जातोय. मंद मंद झालेला श्वास जाणवायला लागलेला आहे. येतो आहे, जातोय. दोन्ही हात एकमेकांवर रब करत डोळ्यावर ठेवा. पापण्यांची उघड झाप करून बाहेरचा प्रकाश बघा आणि एका सुंदर स्माइल सह डोळे उघडायचे. तुम्हाला याच्या पुढचं जर समजून हवं असेल तर मला मेसेज टाका. घाबरायला नाही, उलट ही चांगली माहिती मिळते म्हणून आम्हाला आनंद होतो. मृत्यू हा कारण मृत्यूनंतर काय आहे हे खरोखरच आपण बघू शकत नाही. आणि असं असताना तुम्ही इतकी छान माहिती सांगता, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर सुद्धा पुढे काय काय घडणार आहे असायचं. कारण कधी कधी मृत्यूला घाबरतो घाबरतो म्हणतो, पण प्रत्यक्ष जीवनात सुद्धा मोठं फार सुख असतं का? असतंच असं नाही, सगळ्यांच्या जीवनात सुखदुःख हीच आहेत वाढलेली, परंतु गेल्यानंतर सुद्धा काय आहे हे माहिती नाहीये, आणि ते तुमच्याकडनं आम्हाला मिळतंय. तेव्हा आम्हाला पुढची माहिती हवी आहे. ठीक आहे.
आणि इतकी सांगते. छान माहिती देता त्याबद्दल धन्यवाद. अभ्यास तरी कधी करता माहित नाही. हो, नाहीतर काय. आपले एवढे व्याप सांभाळून एवढा अभ्यास करायचा खायची गोष्ट नाही. ताई, खरंच ऐकायला आवडेल आम्हाला पुढचं, कारण एवढं तुम्ही हो. सांगताना ते असं म्हणजे ऐकतच राहावंसं डोळ्या वाटतं. सुजाता ताई, बोला. नमस्कार अनघाताई. तुमचे किती आभार मानू तेवढे थोडेच आहेत. अगदी अक्षरशः तुम्ही एवढा आजचा जे विषय घेतला तो एवढा म्हणजे प्रत्येकालाच माहिती पाहिजे हे सगळं ज्ञान. तर तो माणूस कसा सुधारण्याची जी संधी येते ती तो स्वीकारेल. आणि हे अज्ञानात राहिलं तर ते त्याच्यासाठी खूपच नुकसानकारक आहे. हे सगळं जर अज्ञान, जसं आम्ही अगोदर होतो, आता आज आम्हाला एकदम खूप ज्ञानाचा प्रकाश तुम्ही आमच्या डोक्यामध्ये भरलाय की आपण चुकीचं वागलो तर काय होतं. आणि आपण लवकरात लवकर सुधारण्याची आवश्यकता आहे, कारण मृत्यू कधी येईल हे आपल्याला ठाऊक नाही. त्यामुळे लवकरात लवकर म्हणजे तुरंत एकदम लगेच चालू केलं पाहिजे. जर आपल्या काही चुका होत असतील तर आपल्या प्रत्येकाला माहिती असतात स्वतःला की आपण काय चूक करतो. तर हे हं? सगळं अतिशय एवढ्या सुंदरपणे तळमळीने, आणि आम्हाला पुस्तक वाचायला वेळ नाही मिळत तर बंद पुस्तक केलेलं आहे म्हणजे ना. तुम्हीच सगळं ते वाचता, रेफरन्स काढता, नोट्स काढता आणि आमच्यासाठी एवढं तुम्ही घेऊन येता. किती मेहनत करता. खूप खूप धन्यवाद ताई. आम्हाला रोजच असा अनुभव येतो की आम्ही संतांचं प्रवचन ऐकतोय. दोघीही ताई म्हणजे आम्हाला रोजच गुरु आमच्या दारात येऊन आम्हाला सांगताय असं वाटतं. त्यातलं किती घ्यायचं किती नाही नाही घ्यायचं हे प्रत्येक जणाने आपापलं, शेवटी ते सोल प्लॅन असतो त्याप्रमाणे घडतं. पण तुमचे खूप आभार. म्हणजे तुम्ही आम्हाला दर पुढच्या जन्मात सुद्धा मिळावे गुरु म्हणून. आणि आम्हाला अतिशय म्हणजे अमूल्य असं ज्ञान दिलं तुम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी. म्हणजे मृत्यूनंतरच्या प्रवासासाठी सुद्धा काय करायला पाहिजे एवढं तळमळीने सांगणारं अजून कोणीच भेटलं नव्हतं. पुस्तकं आहेत खूप पण आम्हाला वाचायला वेळ नसतो संसाराच्या व्यापात. त्याच्यामुळे तुम्ही सांगता त्याचा आम्हाला खूप उपयोग होतो. खूप खूप धन्यवाद ताई. खूप धन्यवाद. थँक्यू. बोला, बोला. ताई, आत्मवंदन. छान वाटलं. आणि शिवाय म्हणजे माझा अनुभव मी म्हणजे माझा अनुभव आला की मी 6 महिन्यापूर्वी मला तो हा जो आजार झाला तर तुम्हाला 6 महिने आधीच म्हणजे अं, असं जाणवलं होतं की मुंग्या आल्या होत्या. मी 3 दिवस ऍडमिट पण होते तेव्हा. आणि नंतर मात्र 6 महिन्यांनी मला हे झालं. म्हणजे हे जे आहे ते मात्र माहिती नव्हतं मला. पण मी आता म्हणजे ते माहिती झालं की काय काय असतं काय नाही. आणि खरंच सगळ्यांना असं असतं का? सगळे थांबून राहतात सोल गाईडचे ह्याच्यासाठी. आणि ना तेव्हा मात्र मी जेव्हा या सगळ्यातनं बाहेर पडले, 2 महिने ऍडमिट होते मी. तर त्याच्यामध्ये मला शंकरच दिसत होते असं झोपेमध्ये. पाण्यामध्ये. आणि मी खूप खोल खोल जाते असं जाणवत होतं. आणि नंतर 2-3 दिवसांनी मला गणपती दिसला पाण्यामध्ये. आणि त्याचं हे ना मुकुट आहे ना, त्याचा मोती असतो ना, तो हलत होता आणि तो बसवायचा प्रयत्न मी करत होते. असं जाणवत होतं. म्हणजे त्या 2 महिन्यामध्ये मला हे 2 अनुभव आले, की म्हणजे शंकर असे खूप लांब-लांब होते आणि सागर होता जसं काही. आणि त्या सागराच्या पलीकडे ते शंकर मला दिसत होते. आणि मग तेव्हा मग हे त्र्यंबकेश्वराचं म्हणजे तो प्रसाद असतो. भात आणि अ, हे डाळ बिना मिठाचं. तो मला प्रसाद मिळाला. आवाज कटतोय. हां. तर मग त्याच्यानंतर मी म्हणजे घरी आले तेव्हा. आणि खूप छान. म्हणजे मला खूप छान वाटतंय, की खरंच मृत्यू म्हणजे. आणि दादा काय सांगतात, की दादा म्हणतात, की रोज मृत्यूची आठवण करायची, की म्हणजे आपण चांगलं वागू. हो की नाही?
की उद्या माझा मृत्यू होणार आहे. आपल्याला काय माहिती असतं का? मी फक्त बोला ताई. एवढंच सांगते की मृत्यूला घाबरायचं नाही, आनंदाने स्वागत करायचं त्याचं. जेव्हा आपण आनंदाने स्वागत करतो ना, तेव्हा त्रास नाही होत. म्हणून आधीपासून तयारी लागते. आपला मोह असतोच आपल्याबरोबर, पण त्याला आटोक्यात कसा आणता येईल? सगळ्याच गोष्टीवर आपण जाणार आहोत उद्या हे सगळं सोडून, हे जर मनात एकदा असलं तर थोडस आपण आपले जे कर्म आहेत ते आपण कमी करू शकतो. आपण माफ केलं तर ते गाठोड आपल्या इथेच राहतं, आपण पुढे नेत नाही. आपण घेऊया, याच्यावर बोलूया पुन्हा एकदा. बोला जयश्रीताई. हा. आणि कोटी 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 असं किती वेळा म्हटलं तरी अपूर्वच आहे. नमस्कार आहे. तुमचा आणि आवाज इतका तुम्ही अवघड विषय की इतका तुम्ही सोपा करून सांगताय की आम्हाला जिवंतपणी पुढं काय होणार आहे हे भविष्य काळातलंच आता आम्ही आता हे करतोय आणि त्याच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे जे आत्ताच हे झालं सगळं आपलं सेशन, तर ते मी परत परत ऐकणार आहे. कारण आपल्या ते हृदयात आपलं किंवा शरीरात ते आतमध्ये फार मुरलं पाहिजे की हे सगळं हे जग खोटं आहे आणि हे सगळं सोडलं पाहिजे. आपण राग, लोभ, मोह, मद, मत्सर, माया, चिंता हे सगळं मी कायम पूजा झाली की महाराजांच्या चरणी अर्पण करते. आणि महाराजांना नेहमी सांगते की म्हणजे तुम्ही काल वाक्य बोललात की त्यांना सांगा तुम्ही आमच्या अंतकाळी तुम्ही आमच्या, पण मी हे खूप दिवस देवाला सांगते की बाबा माझ्या शेवटाच्या याला तुम्हीच पाहिजे. कारण मला नाही आई नाही, वडील नाही, कोणी नाही सख्खं. मुलं आहेत, सुना आहे, ते सगळं आहे, पण शेवटी आपल्याला पाण्यात पोहायचं. त्याच्यामुळे आपण आपले हातपाय कसे हलवायचे हे तुमच्याकडनं आम्हाला कळतं. आणि इतके दिवस चांगलं आणि वाईट हे मानवी जीवनातलं, हा चोरी करायची नाही, देवाची चांगल्या मनाने पूजा करावी, हे जे आहे ते सगळं साधं आहे. पण तुम्ही अध्यात्माच्या दृष्टिकोनातनं काय पाप पुण्य काय करायला पाहिजे काय नाही हे इतकं तुम्ही समजून सांगताय की हे हृदयात कोरण्यासारखे शब्द आहेत. आणि आम्ही हे जे आहे तुम्ही पाठवताय व्हिडिओ त्याचे हे ऑडिओ करून ते परत परत ऐकायला पाहिजे. म्हणजे आणखी थोडीशी भीती वाटते कसं होईल काय होईल आपल्या ह्याच्यामध्ये. सगळ्या परीक्षा आतापर्यंत आपण पास केल्या, पण ही मेन परीक्षा राहिली आहे ना आपली, तर ती उत्तम सोडवण्याकरता अध्यात्माची गरज जास्त आहे. आणि असंच मार्गदर्शन तुम्ही करत जा. आणि आता यांनी सांगितलं तसं तुम्ही पुढल्या जन्मी आजन्म तुम्ही आमच्या सहवासात राहा, एवढीच इच्छा. वनिताताई. हा, नमस्कार नताई. अतिशय उत्तम अशी आज माहिती दिला तुम्ही की म्हणजे तुम्ही जो प्रवास आहे ना तो इतकं छान सांगितला ना, जे अजिबात आम्हाला माहिती नव्हतं. आणि कसं चाललंय, कसं आपण तयारी मनाची करावी हे खूप छान ताई सांगितलं तुम्ही. आणखीन म्हणजे एवढं मस्त असं ज्ञान आम्हाला असं कोणी दिलं पण नाही. आणि म्हणून खूप खूप धन्यवाद ताई की हे एवढं छान आम्हाला ऐकायला मिळाले. अनेक तुम्ही जे चक्रांविषयी सुद्धा जी माहिती सांगितलं ना ती पण खूप सुंदर होती ताई. खरंच अप्रतिम माहिती आहे ताई. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ताई. शोभाताई. कोटी कोटी नमन ताई. मनाची खूप छान मशागत करून घेताय तुम्ही. आपल्याला म्हणजे आता तर कसं वागायचं हे सांगता, पण नंतरचा सुद्धा प्रवास म्हणजे सगळं आपल्या विचारावर अवलंबून आहे, नाही का. म्हणजे आपल्याला काय अशी भीती वाटते की पुढे काय शिक्षा होईल काय होईल. तर आपले विचार चांगले असतील तर त्या पद्धतीनेच आपल्याला ते हे मिळणार, नाही का. असं खूप छान, खूप जे खूपच सुंदर माहिती मिळते आणि परत परत मिळत राहावी हीच अपेक्षा. धन्यवाद. चला, मला आज्ञा द्या. जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद ताई.